नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष आपल्या जोरदार तयारीला लागलेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना जवळपास निश्चित आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय. पाहूयात याविषयीचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा 2019च्या लोकसभा निवडणुकीत देखील चर्चेत आला होता. कारण मोदी लाटेतही काँग्रेसकडून बाळू धानोरकर हे खासदार म्हणून याच मतदारसंघातून निवडून आले. परंतु नुकतंच काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं दुःखद निधन झालं. पतीच्या निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसकडून सहज लोकसभेची उमेदवारी मिळेल असं वाटत असतानाच त्यांना उमेदवारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागला. तर भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसतानाही राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर या दोघातच काट्याची टक्कर होणार असल्याचं स्पष्ट आहे. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिमा आणि निवडणूक जिंकण्याचा अनुभव, केलेली विकास कामं ही सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी जमेची बाजू असणार आहे. तर प्रतिभा धानोरकरांना सहानुभूती आणि ओबीसी असल्याचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. त्याबरोबरच मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर या दोघांनाही स्वपक्षातील नेत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नाराजी कोण दूर करेल यावरही जय पराजयाचं गणित अवलंबून असणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात नेहमीच मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला झाला आहे. परंतु त्यासाठी अपवाद ठरली ती 2019ची लोकसभा निवडणूक. कारण वंचितच्या उमेदवाराचा फटका हा भारतीय जनता पक्षाला बसला होता. कारण भाजपाची हक्काची मतं ही वंचितकडे वळली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीने राजेश बेल्ले यांना उमेदवारी दिली आहे. यंदाच्या निवडणुकीत वंचित फॅक्टर किती महत्त्वाचा ठरतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील 4 विधानसभेमध्ये बाळू धानोरकरांना चांगलंच मताधिक्य मिळालं होतं. ते मताधिक्य कमी करण्याचं आव्हान सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे असणार आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी आर्णी या विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी घेतली होती. तिथे काँग्रेसला काम करावं लागणार आहे. राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात मोठं आंदोलन झालं होतं. मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यानंतर इथल्या ओबीसींनी मोठं आंदोलन उभारलं होतं. त्याचा फायदा हा प्रतिभा धानोरकर यांना होऊ शकतो. परंतु तिकीट मिळवण्याच्या संघर्षात आमदार प्रतिभा धानोरकर आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे संबंध ताणले गेले आहेत. त्याचा फटका प्रतिभा धानोरकर यांना बसण्याची दाट शक्यता आहे. हंसराज अहिर यांनी त्यांच्या पराभवासाठी अनेकदा अप्रत्यक्षपणे सुधीर मुनगंटीवार यांना जबाबदार धरला आहे. हंसराज अहिर हे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारात फारसे सक्रिय दिसलेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेचा अपवाद वगळता हंसराज अहिर हे मुनगंटीवार यांच्यासोबत मंचावर दिसलेले नाहीत. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारांची भूमिका सुद्धा येथे अत्यंत महत्त्वाची ठरते. सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वितृष्ट हे जग जाहीर आहे. परंतु जोरगेवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. माजी खासदार नरेश फुगली, त्यामुळे जोरगेवार शेवटच्या क्षणी सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत दिसतील अशी अनेकांना आशा आहे. राजुराचे माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप यांचा पूर्व इतिहास बघता ते कोणालाही थेट मदत करणार नाहीत. परंतु त्याचे समर्थक काय भूमिका घेतात याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी होणार हे मात्र जवळपास निश्चित आहे. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना.
तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.